नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ITIचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला मित्रांनो, जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. समजा तुम्ही या ठिकाणी पाहताय की हे ITI ॲडमिशनचं प्रोसेसचं पोर्टल आहे. या ठिकाणी तुम्ही Googleमध्ये तुम्ही टाकू शकता DEVT.go.in असं वगैरे सर्च केल्यावर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट यायचं आहे. आणि जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर त्याचप्रमाणे पासवर्ड आणि या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहता की तुमच्या साईडला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम. तर या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज ओपन झालेलं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण 5 स्टेपमध्ये हा फॉर्म कंप्लीट करायचा असतो. तर या ठिकाणी पहिले जे दिलेलं आहे की 10th स्टँडर्ड एक्झाम बोर्ड डिटेल म्हणजे इयत्ता 10वी परीक्षा मंडळाचा तपशील. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम दिलेलं आहे की पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा मंडळ. म्हणजे तुमची 10वी कुठल्या मंडळामधून पास झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर का तुम्ही CBSE आणि इतर काही बोर्ड असेल तर या ठिकाणी तुम्ही दुसरं ऑप्शन सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डला या ठिकाणी क्लिक करतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर इकडे 10वीचं माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 10वीचा रोल नंबर त्याचप्रमाणे तुम्ही 10वी कोणत्या वर्षी पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी लिहायचा आहे तुमचा परीक्षेचा महिना कोणता आहे. मार्च, एप्रिल, मे, जून अशा प्रकारे तुमच्या मार्कशीटवर दिलेलं आहे. मार्कशीटवर जे माहिती आहे तेच या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी टाकायची तुमची जन्मतारीख तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल ते या ठिकाणी फिलअप करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली इकडे कॅन्डिडेट डिटेलमध्ये तुमचं सर्वप्रथम फर्स्ट नाम या ठिकाणी टाकायचं आहे जे आपलं पहिलं नाव असेल ते. त्यानंतर इकडे आडनाव त्यानंतर इकडे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इकडे सेकंड मोबाईल नंबर असेल तर टाकायचा नसेल तर राहू द्याचा. परंतु या ठिकाणी प्रायमरी नंबर टाकणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक ईमेल आयडी असावा. ईमेल आयडी इकडे सेम ईमेल आयडी या ठिकाणी टाकायची आहे. ईमेल आयडी असणे आवश्यक आहे, व्हॅलिड असणे आवश्यक आहे, त्याच्यावर मेसेज वगैरे येतात. त्यानंतर इकडे एक पासवर्ड बनायचा आहे त्यामुळे कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाईप केल्यावर त्यानंतर इकडे कॅप्चर टाकून इकडे रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पासवर्ड या ठिकाणी असा बनवायचा की त्यामध्ये काही लेटर कॅपिटल असावे, काही स्मॉल, काही ॲट द रेट आणि 1 2 3 अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पासवर्ड टाकू शकता. चला मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे माहिती भरूया आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. तुम्हाला व्हेरीफाय मोबाईल नंबर करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप केल्यावर तुम्हाला व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो तुम्ही नंबर टाकला त्या नंबरवर एक OTP आला असेल तो या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी 4 आकडी मोबाईल नंबर आहे ना तो या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्या ठिकाणी OTP सबमिट केल्यावर पुन्हा OTP सक्सेसफुल सक्सेसफुल व्हेरिफिकेशन असं लिहून यायला हवं. त्यानंतर या ठिकाणी ओके केल्यावर त्यानंतर या ठिकाणी एक ईमेल आयडी टाकायचा आहे. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे सर्व ओदरची माहिती भरलेली असून त्याचप्रमाणे मोबाईल नंबर व्हेरीफाय केलेला असून आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून घेऊया. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन नंबर त्याचप्रमाणे आपला नोंदणी क्रमांक आलेला असेल तो तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला सुद्धा मेसेज सुद्धा आलेला असेल की रजिस्ट्रेशन नंबरचा. त्या ठिकाणी हा तुम्हाला कॉपी करून आपल्याला पुन्हा लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जो आपण रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्याचप्रमाणे जो आपण आता पासवर्ड बनवला तो या ठिकाणी पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर फिलअप करायचं आहे. त्यानंतर लॉग इन या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन झालेलं असून आता आपण आता आपल्या पोर्टलमध्ये ओपन झालेलो आहोत. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की सिरियल नंबर पाहताय ऍप्लिकेशन स्टेटस ऍप्लिकेशन फीज हे सर्व सध्या आपल्याला पेंडिंग दाखवत आहेत. आता आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पाहताय की ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यासोबत तुम्ही पाहताय की ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे समोरला फॉर्म भरण्यासाठी. त्याचप्रमाणे
आणि जेव्हा चेंज ऑप्शन करायचं असेल तुम्हाला समोर, तर तुम्ही पाहताय की सबमिट अँड चेंज ऑप्शन, म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स वगैरे चेंज करायचे असेल तर. त्याचप्रमाणे इकडे मेरिट लिस्टचं स्टेटस पाहायचा सुद्धा ऑप्शन आहे. त्यानंतर तुमचा नंबर वगैरे लागला तर अलॉटमेंट लेटर सुद्धा या ठिकाणी तुम्ही काढू शकता. तर या ठिकाणी पूर्ण समोरचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी समोरचं तुम्हाला पेज ओपन होणार आहे. जे आतापर्यंत आपण माहिती भरली ती या ठिकाणी शो होणार आहे. आणि जे राहिलेली आहे भरायची ते या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायची आहे. तर या ठिकाणी जी माहिती राहिली माहिती मी भरून घेतो. या ठिकाणी सर्वप्रथम जेंडर, मेल फिमेल जे असेल ते तुम्ही तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण जे जन्मतारीख टाकली ती या ठिकाणी आलेली असेल. त्याचप्रमाणे इकडे मातृभाषा जे असेल आपले ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे. त्यानंतर इकडे रिलिजन म्हणजे धर्म तुमचा जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी SC ST OBC NT इत्यादी तुम्ही तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी निवडायची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कॅटेगरीमध्ये कुठली जात आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. मित्रांनो, मी SC मध्ये हे महार जात निवडलेली आहे आणि तुम्ही जर का OBC मध्ये असाल तर OBC निवडून तुम्हाला तुमची जे कास्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. त्याचप्रमाणे हे पूर्ण डिटेल भरल्यावर तुम्हाला वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्ही नो इन्कम सुद्धा टाकू शकता किंवा बिलो 1 लाख सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे, किंवा नो इन्कम आणि जे तुमचं उत्पन्न असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पेजला ओके करायचं आहे. नेक्स्ट या पेजला क्लिक केल्यावर समोरचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे ॲड्रेसचं. या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस फिलअप करायचा आहे. जो तुमचा ॲड्रेस असेल तुमच्या गावाचा ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जिल्हा, तालुका आणि आपले सिटी, विलेज निवडल्यावर पुन्हा तुम्हाला नेक्स्ट पेज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला पूर्ण 8 स्टेपमध्ये हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. मी तुम्हाला थोडं फास्ट सांगत आहे. जर का काही समजत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे की पेरेंट्स किंवा गार्डनर डिटेल म्हणजे पालकांचा तपशील. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन दिला आहे की तुम्ही अनाथ आहे का, तर या ठिकाणी तुम्ही नो करायचं आहे. जर का तुम्ही असाल या ठिकाणी तुम्हाला येस करून डिटेल या ठिकाणी भरायची आहे. या ठिकाणी मी नोच हे ऑप्शन ठेवतो. त्याचप्रमाणे नो या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोर तुम्हाला काहीही करायचं नाही. त्यानंतर इकडे लिहायचं आहे की फादर म्हणजे तुमचे वडील वगैरे काय करतात. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की सर्वप्रथम वडिलाचे पहिले नाव. आता या ठिकाणी दिलेलं आहे की डू यू, आपल्या पालकाची माहिती तुम्हाला माहित आहे का, या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. या ठिकाणी काहीही क्लिक होणार नाही, त्यामुळे काही करायचं नाही. आता या ठिकाणी तुमचे फादर म्हणजे वडिलाचे पहिले नाव, फर्स्ट नेम. त्यानंतर इकडे आईचे प्रथम नाव. त्यानंतर इकडे सरनेम जो टाकायचा आहे या कॉलममध्ये. इकडे आईचे सरनेम. त्याचप्रमाणे बाबा काय करतात तुमचे वडील, प्रायव्हेट जॉब, सेल्फ एम्प्लॉईड, गव्हर्नमेंट जॉब, या ठिकाणी सर्वच काही ऑप्शन दिलेले आहेत. तर का काही करत नसेल तर नॉट एम्प्लॉय सुद्धा तुम्ही ऑप्शन टाकू शकता. मी या ठिकाणी सेल्फ एम्प्लॉय करतो. त्याचप्रमाणे आपली आई काय करते, सेल्फ एम्प्लॉय, नॉट एम्प्लॉय. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे किंवा टाकायचं आहे. त्यानंतर टाकल्यावर इथे तुमचं बाबाचे किती उत्पन्न आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मी या ठिकाणी बिलो 1 लाख पर्यंत टाकलेला आहे. त्याचप्रमाणे आपले वडील अधिवास म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर आपले बाबा जिल्हा म्हणजे आपण राहता कुठं तो तुम्हाला जिल्हा या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे. त्याचप्रमाणे आई आपली राहते कुठे ते सुद्धा या ठिकाणी टाकायचं. त्याचप्रमाणे तालुका या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे. जो तुमचा जिल्हा असेल, जो तुमचा तालुका असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे जे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे नाव असेल वडिलाचे तेच या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याप्रमाणे आईचे नाव सुद्धा सेम या ठिकाणी असणे आवश्यक आहे. आडनाव आणि फर्स्ट नेम या ठिकाणी दोन्ही 10वीच्या मार्कशीटनुसार टाकणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, मी भरली अगोदरची माहिती सांगितल्याप्रमाणे भरली असून आता नेक्स्ट पेज या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज या ऑप्शनला क्लिक केल्यावर अजून एक समोरचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. आता या ठिकाणी ॲडिशनल
गुणाधिक्य म्हणजे तुमच्यामध्ये काही ॲडिशनल गुण आहेत का, ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आपण संरक्षण श्रेणीच्या संबंधात आहे का, या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. म्हणजे डिफेन्स कॅटेगरी म्हणजे आपले वडील, तुमचे वडील काय करतात या ठिकाणी ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर दिलेलं आहे की पर्सनल विथ डिसेबिलिटी, म्हणजे हा कॉलम हँडिकॅपचा आहे. या ठिकाणी हँडिकॅप असेल तर यस करून तुम्हाला डिटेल या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर अदर डिटेलमध्ये तुम्ही इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा पास आहे का, तर या ठिकाणी यस करून ते तुम्हाला पूर्ण भरायचं आहे. त्याप्रमाणे स्पोर्ट वगैरे दिलेलं आहे. स्पोर्ट असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. त्याप्रमाणे यस केल्यावर इथे डिटेल या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर हे पूर्ण डिटेल भरल्यावर तुम्हाला पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी काही केलं नाही, कारण की माझ्या या ठिकाणी काही नाही आहे. चित्रकला, स्पोर्ट वगैरे काही नाही. मित्रांनो, नेक्स्ट आणि शो या पेजला ओके केल्यावर आता आपल्याला एंट्री क्वालिफिकेशन प्रवेश पात्रता, तर या ठिकाणी या 5 नंबरच्या पेजमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की शाळेचे राज्य, म्हणजे तुम्ही कुठल्या 10वी तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकला, तर या ठिकाणी महाराष्ट्र निवडायचं आहे. तुम्ही अदर सुद्धा निवडू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी या ठिकाणी महाराष्ट्र चूज करतो, कारण की मी महाराष्ट्रामध्ये शिकलेलो आहे. त्याचप्रमाणे इथं शाळेचा जिल्हा, तुम्ही कुठल्या शाळेमध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये शिकले, तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे. मी या ठिकाणी अमरावती चूज करतो. त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये तुमचा तालुका कोणता होता, हे या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर आपण कुठल्या तालुक्यामध्ये ऍडमिशन घेतली होती, ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इकडे शाळा, आपण कुठल्या शाळेमध्ये होतो, म्हणजे कोण्या गावामध्ये होतो, ते या ठिकाणी तुम्हाला ते गाव चूज करायचं आहे. त्याचप्रमाणे हे डिटेल भरल्यावर, म्हणजे जिल्हा, तालुका आणि गाव हे निवडल्यावर, त्यानंतर 10वी उत्तीर्ण आहेत का, या ठिकाणी तुम्हाला येस हे ऑप्शन राहणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर का 10वी नसाल, तर या ठिकाणी नो सुद्धा तुम्ही करू शकता. परंतु या ठिकाणी तुम्हाला मी 10वीच्या बेसवर फॉर्म भरणार आहे, या ठिकाणी येस हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर इकडे ऑप्शन दिलेला आहे की एस-एस-सी तांत्रिक विषय घेतला आहे का, म्हणजे तुम्ही 10वीतनी तुम्हाला तांत्रिक विषय होता का, टेक्निकलवाला, तर एखादा या ठिकाणी यस करून तुम्हाला ते डिटेल भरायची आहे. तर या ठिकाणी मी नोट ठेवतो. त्यानंतर या ठिकाणी हँडिकॅप स्कूलमध्ये होता का, तर या ठिकाणी तुम्हाला नो ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10वी एस-एस-सी विज्ञान उत्तीर्ण आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला यस ठेवायचं आहे, कारण की आपल्याला 10वीतनी विज्ञान असते, गणित सुद्धा असते. त्यानंतर हे पूर्ण डिटेल भरल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला 10वीतल्या विषयाचे मार्किंग या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे, किती मार्क भेटले किती पैकी. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी मराठीमध्ये तुम्हाला समजा 85 मार्क मिळाले, आउट ऑफ इकडे तुम्हाला 100 टाकायचे आहेत, त्याचप्रमाणे इकडे 85, म्हणजे तुम्हाला 85 मार्क मिळाले 100 पैकी मराठीमध्ये. त्याचप्रमाणे हिंदी, संस्कृत जे तुमची लँग्वेज असेल, ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हिंदी किंवा संस्कृतमध्ये 100 पैकी तुम्हाला मिळाले आहेत 56 मार्क, तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये तुम्हाला 100 पैकी मिळालेले आहेत 54 मार्क. त्याचप्रमाणे गणितामध्ये समजा तुमचे 150 पैकी असेल, तर या ठिकाणी तुम्हाला 150 टाकायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला किती मार्क मिळाले 150 पैकी, अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचं आहे. त्याचप्रमाणे विज्ञानामध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले आहे, किती पैकी मिळाले, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर सोशल सायन्स, या ठिकाणी तुम्हाला 150 पैकी असेल, तर या ठिकाणी टाकू शकता तुम्ही किती मार्क मिळाले ते. तर अशा प्रकारे या ठिकाणी टाईप केल्यावर या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 हे ऑटोमॅटिक राहणार आहे. याचं तुम्हाला काहीही करायचं नाही. यामध्ये तुम्हाला बेस्ट ऑफ 5 साठी दिलेलं आहे. यामुळे तुम्हाला काही करेक्शन करायचं नाही, आणि या ठिकाणी करेक्शन सुद्धा होणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही. त्यानंतर खाली इकडे ऑटोमॅटिक टक्के निघतील तुमचे, जेवढे तुम्हाला पर्सेंटेज मिळाले. या ठिकाणी 500 पैकी दाखवत आहे, पण ते 500 बेस्ट ऑफ 5 दिलेले आहेत. तुम्हाला यामध्ये करेक्शन करायचं नाही. अशा प्रकारे ठिकाणी दिलेल्या आहात. खाली दिलेलं आहे की तुम्ही 10वी पास आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. नसेल तर नो राहू द्यायचं. त्यानंतर 10वी पास असेल, तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तुम्ही कुठल्या फॅकल्टीमध्ये पास झाला, ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. आणि 10वीचं वर्ष अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून, 10वीमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले किती पैकी, ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. 650 पैकी फॉर एक्झाम्पल 450, अशा प्रकारे या ठिकाणी मार्किंग तुम्हाला टाकायची आहे, किती मार्क मिळाले किती पैकी. त्यानंतर इकडे दिलेलं आहे की तुम्ही
हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय आहे, तर तुम्ही हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्ही टाकू शकता ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन इत्यादी. आणि जर का तुमचं नसेल तर या ठिकाणी HSC पास तुम्हाला हे टाकायचं आहे आणि ते नॉट अप्लाय. जर का तुम्ही ग्रॅज्युएशन टाकले तर या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे, तर या ठिकाणी तुम्ही SSC पासच टाकत आहे, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही. किंवा तुम्ही 10वी टाकली असेल तर या ठिकाणी 10वी ठेवायचं आहे. अशा प्रकारे डिटेल मित्रांनो भरल्यावर तुम्हाला नेक्स्ट या पेजला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पूर्वीचा तपशील म्हणजे तुम्ही यापूर्वी ITI मध्ये ऍडमिशन घेतली होती का किंवा ऍडमिशन केलेली आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला यस केल्यावर डिटेल या ठिकाणी भरायची आहे. तर या ठिकाणी यापूर्वी ITI मध्ये ऍडमिशन केलेली नाही, त्यामुळे मी या ठिकाणी नोट्स होणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला मिळायचा आहे तुमचा मूळ जिल्हा या ठिकाणी अमरावती येणार आहे, कारण की आपण जो फॉर्म भरताना ऍड्रेस टाकला किंवा आपल्या वडिलाचा आईचा जो जिल्हा निवडला तो अमरावती निवडला, त्या कारणाने या ठिकाणी मूळ जिल्हा आपल्याला अमरावतीच ठेवावा लागेल आणि अमरावतीच येणार आहे, दुसरा कोणता येणार नाही. जर का तुम्ही ऍड्रेस किंवा आपल्या आईवडिलाचा जिल्हा चेंज केला असेल तर या ठिकाणी तो जिल्हा येऊ शकतो. त्यानंतर इकडे दिलेलं आहे की आपण प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्या वैद्यकीय प्रवेश उपस्थित राहणार आहे का. जर का तुम्हाला हॉस्टेल वगैरे राहायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे ज्या हॉस्टेलमध्ये राहायचं आहे ते. या ठिकाणी मी अमरावतीच चूज करतो. म्हणजे तुम्हाला कुठल्या शासकीय म्हणजे कुठल्या औद्योगिक किंवा ITIचे जे कॉलेजमध्ये आहे ते तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये जायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला ते जवळचं कॉलेज या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. या ठिकाणी मी अमरावती निवडल्यावर तुम्हाला दर्यापूर हे तालुका निवडून तुम्ही जवळचं पडते. त्याचप्रमाणे एक कॉलेजचं या ठिकाणी नाव तुम्हाला निवडायचं आहे जे तुमच्या जवळ असेल, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला निवडायचं आहे. त्याप्रमाणे हे पूर्ण डिटेल भरल्यावर तुम्हाला आय ॲक्सेप्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट ऑप्शनला क्लिक केल्यावर आपल्याला 100 रुपयाचं या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यावर आपल्याला पूर्ण प्रोसेस कंप्लीट होणार आहे आणि आपल्याला पेमेंट कंप्लीट झाल्यावर एक PDFचं ऑप्शन येणार आहे. PDF ते आपल्याला डाउनलोड करून आपल्या जवळ ठेवणे आवश्यक आहे, कारण की ते ITI मध्ये व्हेरीफाय करून घ्यायची असते. तर या ठिकाणी पेमेंट करायचे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, नेट बँकिंग आहे, UPI आहे. तुम्हाला तुम्हाला तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. मी या ठिकाणी UPIचं हे ऑप्शन निवडतो. UPIचं या ठिकाणी बारकोडचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. तुम्ही या ठिकाणी UPI ॲड्रेस टाकून पेमेंट करू शकता, परंतु मला वाटलं या ठिकाणी बारकोडचं ऑप्शन येणार आहे, पण बारकोडचं ऑप्शन यांनी दिलेलं नाही आहे. ते आपण डेबिट कार्डच्या माध्यमातून या ठिकाणी पेमेंट करूया. मित्रांनो, पेमेंट केल्यावर तुम्हाला रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे, त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तुम्हाला समोर त्याच्या भविष्यात खूप काम आहे, कारण की ते प्रिंट घेऊन आणि डॉक्युमेंट घेऊन नजदीक त्या ITI कॉलेजमध्ये तुम्हाला ते प्रिंट व्हेरीफाय करून घेतल्यावरच तुम्हाला ऑप्शन फॉर्म म्हणजे ITI कोणता हवा आहे तो निवडायचा आहे. तेव्हाच तेव्हाच ऑप्शन फॉर्म येतील, जेव्हा जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करून येसाल. तत्पर्यंत ते ऑप्शन फॉर्म येणार नाहीत. आता फक्त हा ऑनलाईन फॉर्म आहे आणि जेव्हा ऑप्शन फॉर्म सुरू होतील तेव्हा तुम्हाला ते प्रिंट घेऊन नजीकच्या कॉलेजमध्ये जाऊन व्हेरीफाय करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर ॲक्टिव्ह केल्यावर तुमच्या पोर्टलमध्ये ट्रेड निवडायचं ऑप्शन येणार आहे. तेव्हा तुम्हाला ट्रेड निवडायचे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल माहिती पाहिलेली आहे. जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.